तुम्ही आता माझ्या काही वाढवताय ना, हे काय पडलं काय दादा? तुम्ही बघा, महापालिकेसाठी हा अतिशय दुर्दैवी दिवस आहे. आपल्या महापालिकेच्या ज्या रूढी परंपरा आणि ज्याचं पालन आम्ही कायम करत असतो, तर आज या मुंबई महापालिकेमध्ये जो अर्थसंकल्प मांडण्यात आला, अ ब असे त्याचे एक विविध प्रकार आहेत, त्यावरती आज चर्चा सुरू झाली. आणि नियम असा आहे की परंपरेप्रमाणे याची सुरुवात विरोधी पक्षनेते करतात. विरोधी पक्षनेत्यांनी आज 4 तास भाषण केलं. यामध्ये आंबोळ्या, पुरणपोळी, चिकन, सगळे प्रकार, मटण, कधी कुणी जेवायचं, काय करायचं जेवा, असे सगळे प्रकार झाले. 4 तास त्यांनी भाषण केलं. 4 तास भाषण केल्यानंतर त्यांच्या मागच्या सदस्यांनी त्यांना सांगितलं, ताई अजून 5 मिनिटं बोला, 5 मिनिटं बोला. त्या जय हिंद जय महाराष्ट्र बोलल्या, खाली बसल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मला आज बहिष्कार करायचा होता. त्यांनी हातात फलक घेतले आणि त्यानंतर त्यांनी सभागृहाच्या बाहेर वॉकआउट केलं. व्हायला काय पाहिजे, तर त्यांनी आपल्या भाषणामध्ये महापालिकेचा अर्थसंकल्प मांडताना आयुक्तांनी काय चुका केल्या, आयुक्तांनी कुठल्या विषयाकडे लक्ष दिलेलं नाही, हा विषय त्यांनी तमाम मुंबईकरांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे होता. सभागृहामध्ये त्यांनी हे मांडलं पाहिजे होतं. याचं कारण आम्ही देखील सभागृहात होतो. 2017 साली मी 2 तास भाषण केलं होतं आणि यामध्ये मी आकडेवारी सहित बोललो होतो की कुठल्या विभागाला आपण निधी देत असताना आपलं काय चुकलंय, आपण काय करायला हवं, आरोग्य खात्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण किती करतोय, इमारतींची देखभाल दुरुस्तीवर आपण खर्च जास्त करतोय, औषधांची खरेदी कमी आहे, हे विषय मांडण्यासारखे असतात. आणि महापालिकेच्या बजेटमध्ये आपण हेच विषय मांडायचे असतात. मला असं वाटतं की अजून सुद्धा उभाठाच्या नगरसेवकांना आणि किशोरी पेडणेकर यांना आपण महापौर नाही आहोत हे अजूनही त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे. आपण विरोधी पक्षात बसल्यानंतर बघा, या मुंबई महापालिकेत प्रशासनाला धारेवर धरायचं असतं. त्यांनी ते करायचं सोडून त्यांनी 4 तास भाषण केलं. आंबोळ्या, पुरणपोळ्या, चिकन, मटण असे सगळे विषय काढले आणि शेवटी त्या सभागृहाच्या बाहेर गेल्या. हे पहिल्यांदा घडलंय. कधीही बजेटच्या चर्चेवरती असा सभागृहाच्या बाहेर जाऊन बहिष्कार करण्याची या मुंबई महापालिकेत परंपरा नाही. आता हे स्पष्ट आहे की उभाठा, काँग्रेस आणि विरोधी पक्ष या सभागृहातनं आता यांनी पळ काढायला सुरुवात केली आहे. याचं कारण यांच्याकडे आता बोलण्यासारखे विषय राहिलेले नाहीत. प्रशासनाला धारेवर धरण्याचे अनेक विषय विरोधकांकडे असतात, परंतु ते बोलण्यासाठी धारिष्ठ असावं लागतं, ते बोलण्यासाठी आकडेवारी असावी लागते आणि तसा प्रसंग देखील असावा लागतो. मला वाटतं विरोधकांची हार आहे, एवढंच मी या निमित्ताने म्हणेन. जय श्रीराम. ठरवूनच सभागृह बाहेर यायचं ठरवलं असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांनी तर अर्थसंकल्पाची चिरफाड करण्याची गरज असते. या अर्थसंकल्पामध्ये काय राहिलंय, काय करण्याची गरज आहे, हे मांडण्याची सभागृहात परंपरा आहे. या सभागृहामध्ये अनेक विरोधी पक्षनेते होऊन गेले आणि त्यांनी जी भाषणं केलेली ती ऑन रेकॉर्डवर आहेत. कोणी 4 तास बोललं, कोणी 5 तास बोललं आणि त्यांनी जी आकडेवारी दिली, म्हणजे सत्ताधाऱ्यांना सुद्धा विचार करायला लावण्याची क्षमता या भाषणामध्ये असते. परंतु आज काय घडलं, तर आज सुरुवात चिकन, मटण, पुरणपोळी, तुम्ही आला असतात सभागृहात तर तुम्हालाही खायला मिळाली असती. आणि 4 तास बोलल्यानंतर त्यांनी हातामध्ये फलक घेतले आणि सभागृहाच्या ही मंडळी बाहेर आली. मला हे कळत नाही की यानंतर सभागृहामध्ये विरोधक म्हणून हे भाषण करणार आहेत की नाही करणार आहेत. मला आज जे जाणवलं ते सांगतो, या मुंबईकरांच्या प्रश्नावरती विरोधकांमध्ये बोलण्याची आता हिंमत उरलेली नाही. भ्रष्टाचार या विषयावरती काय बोलणार, भ्रष्टाचार या विषयावरती सत्ताधारी म्हणून आम्हीच प्रस्ताव परत पाठवायला सुरुवात केलेली आहे. ज्या ज्या विषयावरती ते बोलतायत, म्हणजे मुंबईकरांसाठी गारगाईचा प्रकल्प होऊ नये म्हणून विरोधक प्रयत्न करतात. म्हणजे मुंबईकरांना पाणी आज पुरत नाहीये,
ते पाणी आणण्यासाठी म्हणून आम्ही जीवतोड मेहनत करतोय. त्यांनी जो निरक्षीकरणाचा प्रस्ताव आणला आम्ही त्याला पाठिंबा दिला, पण गारगाई नाही झालं पाहिजे. म्हणजे आदित्य ठाकरे म्हणतात तेच खरं आणि तुम्ही पाणी आणणार असाल तर ते मुंबईकरांनी पिऊ नये अशा पद्धतीची ही जी काही भावना आहे ही चुकीची आहे. निधी वाटपामध्ये तफावत असल्यामुळे आम्ही सभात्याग केलाय असं विरोधकांचं म्हणणं आहे. बघा असं आहे की प्रत्येक नगरसेवकाला जो निधी दिलेला आहे त्यामध्ये आम्ही कुठलीही तफावत केलेली नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक नगरसेवकाला प्रभाग समिती आणि जो नगरसेवक निधी मिळालेला असतो तो जो सर्व नगरसेवकांना, मला सुद्धा तेवढा निधी मिळणार आहे तेवढाच विरोधकांनाही मिळणार आहे. परंतु त्यांचं जे काही म्हणणं आहे तर मला दुर्दैवानं म्हणावं लागतं, 4 माजी महापौर माझ्या समोर बसलेले आहेत, किशोरीताई स्वतः आहेत. आपण मुंबईकरांच्या विकासासाठी जी काही तरतूद करतो ती तरतूद कुठल्या हेडमध्ये झालेली आहे, त्या हेडमधून आपण आपल्या प्रभागासाठी कसा निधी आणू शकतो हे प्रत्येक नगरसेवकाचं कसब आहे, ते त्यांनी सुद्धा वापरलं पाहिजे. आता ते जर त्यांना वापरायचं नसेल तर दुर्दैव आहे. आणि महत्वाची गोष्ट स्पष्ट करतो, या सभागृहामध्ये 2017 साली महापौर विश्वनाथ महाडेश्वरजी होते आणि त्यानंतर महापौर स्वतः आज विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकर होत्या. मी या सभागृहात ज्या दिवशी बजेटवरती बोलणार आहे त्या वर्षी कुठल्या नगरसेवकाला किती निधी दिला हे स्पष्ट सभागृहात सांगून मी किशोरीताईंना विचारणार आहे. किशोरीताई, ज्या रूढी परंपरा तुम्ही सांगता ते तुम्ही ज्या वेळेला या खुर्चीवर बसला होता तेव्हा तुम्ही इतर नगरसेवकांशी कसं वागलात याचं कधीतरी मीडिया समोर जाऊन उदाहरण द्या. मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. या महाराष्ट्रामध्ये 2019 साली आमचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरेजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मुख्यमंत्री झाले. किशोरीताईंनी मातोश्रीवर जावं, थोडासा पाठ करावा, मागची उजळणी करावी, मागच्या पानावरती कसं त्यावेळेला तुमचे मुख्यमंत्री आमच्या आमदाराशी सूडबुद्धीने वागले हे एकदा तपासा. या मुंबई महापालिकेत 2017 साली आम्ही पहारेकरी होतो, आम्ही विरोधक नव्हतो, पण तुम्ही आमच्या नगरसेवकांशी कसे वागलात एवढं तर बघा. अहो, आम्ही निधी देताना कुठलीही तडजोड केलेली नाही. सर्व नगरसेवकांना तेवढाच निधी दिला जेवढं द्यायला पाहिजे. आता ती काही तुम्ही विरोधात बसलेला आहात हे तुमच्या पचनीच पडत नाही, त्याला आम्ही काय करावं हे तुमचं दुर्दैव आहे. आज एक स्थायी समितीमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे. नगरसेवक ठाकरे गटाचे जे आहेत त्यांच्या पर्समध्ये पैसे चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. इतर नगरसेवक सुद्धा सभागृह नेता म्हणून मी या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतो. माझ्याकडे हा विषय अजून पूर्ण आलेला नाही. हा प्रकार दुर्दैवी आहे, पण मी याची पूर्ण माहिती घेतो. असं काय घडलंय, कसं घडलं, मी याची माहिती घेऊन तुम्हाला सांगेन.